नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या लाईव्ह लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, पाठीमागचं वर्ष आपणासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी खूप खडतर गेलेलं आहे। म्हणून मला म्हणावंसं वाटतं, गेलं ते दुःखद वर्ष, गेला तो दुःखद काळ। गेलं ते दुःखद वर्ष, गेला तो दुःखद काळ। नवीन आशा अपेक्षा घेऊन आलंय नवीन साल, नवीन आशा अपेक्षा घेऊन आलंय नवीन साल। या नवीन वर्षाच्या नवीन आशा, नवीन अपेक्षा, नवीन संकल्पासह तुमच्या नव्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी तुम्हाला मी सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, आज आपल्याला आपला गणिताचा नंतरचा एक टॉपिक पाहायचा आहे, तो म्हणजे घातांक। मित्रांनो पहा, घातांक या शब्दामध्येच या प्रकरणाचा अर्थ दडलेला आहे। घातांक म्हणजे घाताचा असणारा अंक। घाताचा अंक म्हणजे काय, तर एखाद्या संख्येने गुणाकारात स्वतःला किती वेळा घ्यावे हे दर्शवण्यासाठी त्या संख्येच्या डोक्यावर जो अंक लिहिला जातो त्याला घातांक म्हणतात। म्हणजे उदाहरणार्थ पहा, मी सांगितलं 4 चा 3रा घात, याचाच अर्थ काय, 4 ने स्वतःला गुणाकारात किती वेळा घ्यायचे, 3 वेळा घ्यायचे। 4 गुणिले 4 गुणिले 4। म्हणजेच मग एखाद्या संख्येने, म्हणजे कोणत्या या संख्येने स्वतःला गुणाकारात किती वेळा घ्यावे हे दर्शवण्यासाठी त्या संख्येच्या डोक्यावर जो अंक लिहिला जातो याला घातांक म्हणतात। म्हणजे याला घातांक म्हणायचं। मग हा 3 इथं काय घात, घातांक म्हणजेच काय, घाताचा असणारा अंक, म्हणून त्याला आपण नुसता घात म्हटलं तरी पण चालतं। हा जो 4 आहे, या 4ला म्हटलं जातं पाया, कारण तो पायामध्ये आहे, खाली आहे, म्हणून त्याला पाया म्हटलं जातं। म्हणजे याचा अर्थ होतो 4 गुणिले 4 गुणिले 4, मग 4 चोक 16 आणि 16 चोक 64, म्हणजे 4 चा 3रा घात किती आहे, तर 64 आहे। अशा पद्धतीने जो तुम्ही अंक इथं लिहिताल तेवढ्या वेळा इथला जो पायाचा अंक आहे तो स्वतःला गुणाकारामध्ये घेणार आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं घातांक। आता या घातांकावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काही घातांकाचे नियम आहेत, ते नियम ज्ञात करून घ्यावे लागतील। हे नियम जर आपणाला माहिती असतील तर आपण कसल्याही प्रकारची उदाहरणं सोडवू शकतो। चला तर मग आपण पाहूया घातांकाचे नियम। हे नियम लिहित असताना मी थोडंसं चलांचा वापर करणार आहे। पहा, आता मी पहिला नियम या ठिकाणी लिहून देत आहे की कोणत्याही दोन संख्या गुणाकारामध्ये असतील, इथं संख्या आपण गुणाकारामध्ये घेतलेला आहे, x चा a वा घात गुणिले y चा b वा घात। म्हणजे इथं दोन संख्या गुणाकारामध्ये आहेत, x चा b वा घात, इथं दोन संख्या गुणाकारामध्ये आहेत, त्यांचा पाया समान आहे मात्र घात त्यांचा वेगवेगळा आहे। अशा वेळेला काय केलं जातं, फक्त घातांची बेरीज केली जाते। म्हणजे x चा a अधिक b वा घात। म्हणजे याचा अर्थ असा, उदाहरणार्थ पहा, जर मी 3 चा 5वा घात गुणिले 3 चा 3रा घात घेतला तर इथं किती लिहिणार, 3 चा 8वा घात। म्हणजे काय होणार, इथं 5 ची आणि 3 ची बेरीज होणार आहे। मी इथं हे जर आपणाला समजलं असेल तर आपण पुढे जाऊयात, नाही तर आपल्याला अजून एक उदाहरण घेता येईल। काय, इकडच्या बाजूला घेतो वाटलंच तर मी, काय, 3 चा 7वा घात गुणिले 3 चा 12वा घात। काय करणार आपण, 3 चा 7 अधिक 12 बरोबर, मग किती येईल, 3 चा 12 आणि 7 19वा घात। म्हणजे इथं काय करायचं आहे, जेव्हा दोन संख्या गुणाकारात आहेत, त्यांचा पाया समान आहे, त्यावेळेस त्यांच्या घातांची बेरीज केली जाणार आहे। दुसरा नियम, जेव्हा दोन संख्या भागाकारामध्ये आहेत, म्हणजे समजा x चा a वा घात भागिले x चा b वा घात
असं जर असेल तर त्यांच्या घातांची वजाबाकी केली जाते. म्हणजे एक्सचा ए वजा बी वा घात. याचाच अर्थ उदाहरणार्थ 3चा 5वा घात भागिले 3चा 3रा घात बरोबर. मग 5 मधून 3 वजा करायचे. मग 5 मधून 3 वजा केल्यावर किती उत्तर येईल? 3चा 2रा घात. अजून जर आपल्याला इथं पाहायचं असेल तर आपण पाहू शकतो काय 7चा 12वा घात भागिले 7चा 14वा घात बरोबर. आता काय होणार आहे? घातांची वजाबाकी. म्हणजेच कुणाकुणाची वजाबाकी होणार आहे? 7चा 12वा वजा 14वा. मग 12 मधून 14 जातात का नाही? वजाबाकी करत असताना नेहमी मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करतात आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं दिलं जातं. म्हणून इथं 14तून 12 जाणार आहेत आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. मग 14तून 12 गेल्यावर उरतात 2. 2ला काय येणार आहे? ऋण चिन्ह. परंतु असा या घातामध्ये एक नियम आहे, शक्यतो घाताला ऋणचिन्ह दिलं जात नाही. मग घाताचं जर ऋणचिन्ह काढायचं असेल तर काय करावं लागतं? तर 1 ती संख्या जशी आहे तशी लिहावी लागते. म्हणजे आपला तिसरा नियम, याच्यावरूनच मी नियम तयार करतो. म्हणजे नियम सांगतो की जेव्हा कुठल्याही घाताला जर ऋणचिन्ह असेल, इथं काय दिलं? हा एक्सचा ऋण ए वा घात असं जर असेल तर या घाताला ऋणचिन्ह लिहिलं जात नाही. मग ऋणचिन्ह जर काढायचं असेल तर काय करावं लागतं? मग 1 मग ती संख्या जशीची तशी लिहून काढायची. एक्सचा ए वा घात म्हणजे तीच संख्या. मग इथं आपल्याला इथंच ही संख्या लिहायची 7चा वजा 2रा घात. मग आपण लिहिणार कसा? 1/7चा 2रा घात. आपण अशा पद्धतीने ती संख्या लिहितो. म्हणजे उदाहरणार्थ इथं पण अजून एखादं उदाहरण जर पाहायचं झालं तर काय सांगणार तुम्ही? समजा मी लिहिलं 12चा वजा 3रा घात बरोबर काय लिहिणार तुम्ही? 1/12चा 3रा घात. अशा पद्धतीने तुम्हाला ही संख्या लिहावी लागणार आहे. चौथं नियम पाहू. जर कुठल्याही संख्येचा पहिला घात असेल तर तीच संख्या असते. कुठल्याही संख्येचा पहिला घात ही तीच संख्या असते. म्हणजे उदाहरणार्थ जर मी इथं म्हटलं 5चा 3रा घात, ती 5चा पहिला घात बरोबर काय लिहिणार? 5. 5 म्हणजेच काय? 5चा पहिला घात. हे लक्षात ठेवा. पुढचा नियम 5वा. हे नियम सोपे आहेत. कुठल्याही संख्येचा 0वा घात हा नेहमी 1 असतो. म्हणजे उदाहरणार्थ मी इथं म्हणलं 25चा 0वा घात किती येणार आहे? 1. किती पण 97चा 0वा घात किती येणार आहे? 1. कुठल्याही संख्येचा 0वा घात 1 असतो. 5 नियम पाहिलेले आहेत आपण. 6वा नियम. कुठल्याही संख्येचा जर घात असेल आणि त्या घाताचा जर घात असेल तर काय केलं जातं? त्या घातांचा गुणाकार केला जातो. म्हणजे इथं पहा एक्सचा ए वा घात आणि कंसाचा बी वा घात आहे, तर इथं काय केलं जातं? एक्सचा ए गुणिले बी. आता इथं जर चल असेल तर चलामध्ये चिन्ह लिहिलं जात नाही. मी तुम्हाला कळण्यासाठी इथं चिन्ह लिहिलेलं आहे की आपणाला कळावं की यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे. उदाहरणार्थ 5चा 3रा घात कंसाचा 2रा घात बरोबर. मग काय होणार आहे? 5चा 3 गुणिले 2 मग 3 दुने 5चा 6वा घात. या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता बघा याच्यावर खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारले जातात. मग आता समजा हा नियम, या नियमावर मी इकडे अजून एक प्रश्न देतो. पहा जर तुम्हाला असं दिलं 5चा 3रा घात कंसाचा 2रा घात कंसाचा 0वा घात काय होणार आहे इथं? 5चा 3रा गुणिले 2रा पुन्हा त्या घाताचा घात आहे गुणिले 0वा. मग आता होणार काय? 3 गुणिले 2 3 दुने 6 आणि 6 गुणिले 0 उत्तर किती येणार आहे? 0. म्हणजे तिथं काय होणार आहे? 5चा 0वा घात.
आणि कुठल्याही संख्येचा शून्यवा घात काय असतो? 1 असतो. हे लक्षात असू द्या हा नियम. जर कधी इकडं घातात बऱ्याच वेळेला काय केलं जातं परीक्षेला, हा 3 त्याचा घात मध्ये कुठंतरी शून्य दिलेला असतो. याचं जर शून्य दिला तर कितीही, आता इथं जरी मी अजून पलीकडं काय लिहिलं असतं 5 कंसाचा पुन्हा 6वा घात, तर होणार काय? 3 गुणिले 2, 3 2 6, 6 गुणिले 0 0, 0 गुणिले 5 0, 0 गुणिले 6 0. म्हणजे इथं 1 0 आल्यामुळं काय व्हायला लागलंय? सगळीकडं याचं सगळ्याचं उत्तर काय आलं? शून्यवा घात आलं आणि म्हणून उत्तर 1 आलेलं आहे. आपल्याला 7वा नियम पाहायचा आहे. जेव्हा 2 संख्या बरोबरीत असतात म्हणजे समजा x चा a वा घात बरोबर x चा b वा घात, म्हणजे इथं 2 संख्या बरोबरीत आहेत, म्हणजे बरोबर चिन्हाच्या दोन्हीकडे 2 संख्या लिहिल्या आहेत, याची किंमत आणि याची किंमत सारखी असते, बरोबरीत आहेत म्हणजेच. तेव्हा या जर संख्या यांची जर किंमत सारखी असते, यांचा जर पाया समान असेल तर यांचा घात सुद्धा काय असतो? समान असतो. म्हणजे तर x चा ती हे असं जर असेल तर यांच्या घाताची किंमत सारखी असते. म्हणजे x चा a वा घात बरोबर x चा b वा घात असेल तर a बरोबर b, म्हणजे a ची आणि b ची किंमत सारखी असते. उदाहरणार्थ जर इथं मी म्हणलं 5 चा 3रा घात बरोबर 5 चा x वा घात, तर x बरोबर किती? 3, कारण x ची 3 ची किंमत कशी असणार आहे? सारखी असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. 8वा नियम, जर 2 संख्या गुणाकारात किंवा भागाकारात आहे, आता उदाहरणार्थ 2 संख्या काय सांगितलं मी? गुणाकारात किंवा भागाकारात आहेत, म्हणजे x गुणिले x चा a वा घात गुणिले y चा a वा घात. आता इथं 2 संख्या गुणाकारात आहेत, त्यांचा पाया समान आहे का? नाही, मात्र यांचा घात समान आहे. असा घात जेव्हा समान असतो ना, तेव्हा काय केलं जातं की या संख्या एका कंसामध्ये लिहिल्या जातात, म्हणजे x गुणिले y आणि त्याचा घात एकदाच लिहिला जातो. म्हणजे उदाहरणार्थ इथं लिहिलं तुम्हाला 3 चा 3रा घात गुणिले 4 चा 3रा घात, मग तुम्ही काय करणार? 3 गुणिले 4 कंसाचा 3रा घात, मग 3 चोक 12, 12 चा 3रा घात, हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. किंवा ह्या मी सांगितलं हे गुणाकारात आहेत, याच्याऐवजी भागाकारात असते तर x चा a वा घात भागिले y चा a वा घात बरोबर, मग काय झालं असतं? x छेद y, ह्या एका कंसामध्ये लिहिले म्हणजे यांचा भागाकार पहिल्यांदा झाला आणि त्याचा a वा घात. म्हणजे उदाहरणार्थ मी इथं म्हणलं 3 चा 3रा घात भागिले 4 चा 3रा घात बरोबर, मग काय होणार? तुम्ही 3/4 कंसाचा 3रा घात. आता या ठिकाणी काटछाट होत नाही म्हणून आपण तसाच अपूर्णांक ठेवला, 3/4 चा 3रा घात या ठिकाणी घेतलेला आहे. अशा पद्धतीने ह्या 8 नियम आपल्या सर्वांच्या लक्षात आले असतील. तर 9वा नियम एक आहे, तो नियम चालूमध्ये पण शिकलो असतो आपण, तसे मग नियम किती पण तयार करताल तेवढे कमी आहेत, परंतु या बेसिक नियमावरती पण आपण प्रश्न सोडू शकतो. ते एक चौथा नियम, ते 9वा नियम जर सांगायचं झालं तर बघा, करणी, आपणाला करणी माहिती असेल. करणी म्हणजे काय? कुठल्याही संख्यांचा घात जेव्हा अपूर्णांक स्वरूपात लिहिला जातो तेव्हा त्याला करणी म्हटलं जातं. मग आता बघा, हे चिन्ह आपणाला माहिती आहे, हे कशाचं चिन्ह आहे? वर्गमुळाचं. मग ह्या वर्गमुळात जर मी एखादी संख्या लिहिली, समजा लिहिला x बरोबर, ज्या वेळेस ही संख्या आपल्याला घात स्वरूपामध्ये लिहायची असेल त्यावेळेस लिहिलं जातं x चा 1/2 घात. म्हणजे वर्गमूळ म्हणजेच हे जर असं लिहायचं असेल तर इथं असं लिहिलं जातं. उदाहरणार्थ समजा ही संख्या काय आहे? घनमूळ आहे. मग घनमुळात x असेल तर काय केलं जातं? x चा 1/3 घात. म्हणजे घनमुळात जर n असेल, ते n व्या मुळात x असेल तर काय केलं जातं? x चा 1/n वा घात. हा आपला असणारा नियम आहे 8वा. 9वा म्हणजे इथं कोणतीही संख्या, मग आता उदाहरणार्थ इथं संख्या मी लिहिली
वर्गमुळात 8. आता 8चं वर्गमूळ निघतं का? नाही निघत. मग अशी कधीतरी संख्या दिलेली असती, वर्गमुळात 8 बरोबर 2/3. मग आता काय केलं जातं बघा, वर्गमुळात 8 याचंच रूपांतर जर कर्णी स्वरूपात करायचं असेल तर कसं करावं लागेल? 8चा 1/2 आणि मग या कंसाचा ही संख्या आपण फक्त हिचं कन्वर्जन करून घेतलंय, कंसाचा 2/3. मग होणार काय? 8चा 1/2. आता बघा, घाताचा घात असल्यास काय होतं? घाताचा गुणाकार होतो, म्हणजे यांचा गुणाकार झाला 2/3. मग हा 2 गेला, हा 2 गेला, मग काय झालं? 8चा 1/3. मग 8चा 1/3 याचाच अर्थ काय होतं? घनमुळात 8. मग 8चं घनमूळ काय येतं? 2. अशा पद्धतीने उत्तर काढलं जातं. हा नियम लक्षात ठेवा. अजून एक नियम सांगता येईल काय? त्याला 10वा नियम आपण करू. आता नियम मी कुठून काढतो इकडे, कारण आपल्याला लिहायला जागा नाहीये. काय बघा नियम, कुठल्याही घातांकित संख्या म्हणजे उदाहरणार्थ मी एक संख्या घेतलेली आहे आणि ही घातांकित संख्या म्हणजे ऋण घातांक, ती ऋण संख्या असेल तर, आता ही संख्या आहे, या संख्येचा जर धन घात असेल, कुठल्याही ऋणांकित संख्येचा जर धन घात असेल तर त्याचं उत्तर हे नेहमी धनच येतं. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे? ऋण 3 गुणिले ऋण 3, कारण 3ने स्वतः आला, ऋण 3ने स्वतः आला, गुणाकारात किती वेळा घ्यायचंय? 2 वेळा घ्यायचंय. मग 3 त्रिक 9, म्हणजे इथं गुणाकारामध्ये आपल्याला गुणाकाराच्या चिन्हांचा नियम माहिती आहे, गुणाकार भागाकार चिन्हांचा नियम. आपण काय केलंय? ऋण गुणिले ऋण, मग काय होत असतं? धन. किंवा मी तुम्हाला सोपी ट्रिक्स एक सांगितली होती, काय? अधिकला मित्र म्हणायचं आणि ऋणाला म्हणजेच वजाला शत्रू म्हणायचं आणि त्याचा आपल्याशी नाते चेक करायचं. मग शत्रूचा शत्रू नेहमी आपला काय असतो? मित्र असतो. असे लॉजिक मी तुम्हाला पाठीमागं शिकवलेलं आहे. शत्रूचा शत्रू काय येणार आहे? मित्र. म्हणजे याला काय चिन्ह येणार आहे? धनचिन्ह. हा एक उदाहरण हे सांगता येईल. किंवा आता बघा, जर धन घात घेतला आपण, ऋण 3चा 4था घात, याचा अर्थ काय होणार आहे? ऋण 3 गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 3. मग बघा, 3 त्रिक 9, धन 9, हे 3 त्रिक धन 9 आणि 9 9 81. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे? 81. 81 कसे येणार आहेत? धन येणार आहेत. हा एक नियम आहे. काय सांगितलंय? कुठल्याही ऋणांकित संख्येचा जर समघात असेल, समघात जर असेल तर उत्तराला नेहमी धनचिन्ह येते. आणि कुठल्याही ऋणांकित संख्येचा जर विषमघात असेल, हा विषमघात आहे, तर उत्तराला चिन्ह ऋण येते. कारण त्याचं असं बघा, ऋण 3 गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 3, मग 3 त्रिक 9, हे धन 9 आले, धन 9 गुणिले ऋण 3, मग 9 त्रिक 27, 27ला इथं चिन्ह मात्र काय येणार आहे? ऋण येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने मग आपल्याला काय करावं लागतं? इथं उत्तराला चिन्ह ऋण द्यावं लागते. अशा पद्धतीने आपण हे जवळजवळ 10 नियम पाहिलेले आहेत. आता याच नियमांच्या आधारे आपल्याला या घातांकावरचे असणारे प्रश्न पाहायचे. मी सुरुवातीला हे बेसिक लेवलचे प्रश्न देतो की ज्याच्यामध्ये हेच नियम वापरलेले असतील. याच्यामध्ये मी काय करतो की उदाहरण देत असताना की याच्यामध्ये एक नियम, 2 नियम, 3 नियम मिक्स करण्याचा मी प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला जास्त लोड न घेता आपल्याला हे घातांकाचे नियम वापरता येतील. आता बघा, उदाहरणार्थ मी इथं उदाहरण घेतोय. पहिलं उदाहरण, 5चा 3रा घात गुणिले 5चा 5वा घात गुणिले 5 बरोबर किती? आता बघा, याच्यामध्ये कोणते नियम वापरलेले? गुणाकाराचा म्हणजे हा नियम वापरलेला आहे आपण पहिल्यांदा. पाया समान असेल तर घातांची बेरीज होते. आणि अजून एक नियम वापरलेला आहे याच्यामध्ये, काय की इथं फक्त मी 5 लिहिलं आहे. मग इथं एक नियम वापरला होता, कोणता?
की कुठल्याही संख्येचा पहिला घात ही तीच संख्या असते. म्हणजेच 5चा पहिला घात म्हणजेच काय 5. 5 म्हणजेच 5चा पहिला घात. म्हणजे इथं बेरीज करत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, 5चा तिसरा अधिक 5वा अधिक इथं काहीच घात दिला नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. या सर्वांची बेरीज करावं लागणार आहे. म्हणून 3 गुणिले 5 3 अधिक 5 8 आणि 8 अधिक 1 9. म्हणजे या ठिकाणी 5चा 9वा घात हे असणारं उत्तर आलेलं आहे. कोणकोणते नियम वापरले होते? नियम नंबर 1 आणि नियम नंबर 4 हे 2 नियम या उदाहरणामध्ये आपण वापरले होते. आता पुढचं उदाहरण, दुसरं उदाहरण घेऊ. 2चा तिसरा घात गुणिले 2चा 5वा घात गुणिले 2चा 8वा घात छेद 2चा 12वा घात गुणिले 2चा 8वा घात. आता इथं काय केलंय, भागाकार आणि गुणाकार दोन्ही एकत्रित वापरले पहा. मग आता तुम्ही कसंही सोडू शकता. तिकडे बघा 2 नियम तुम्हाला मी सांगतो. आता आपण पहिला नियम काय वापरला, की जेव्हा 2 संख्या गुणाकारामध्ये असतील तेव्हा त्यांच्या घातांची बेरीज केली जाते. म्हणजे इथं काय करावं लागणार, 2चा तिसरा अधिक 5वा अधिक 8वा छेद इथं पण खाली 2चा 12वा अधिक 8वा. म्हणजे आपल्याला यांची बेरीज करून घ्यावं लागेल. मग 3 आणि 5 8, 8 आणि 8 16. म्हणजे वरती येणार आहे 2चा 16वा घात आणि खाली हे 8 अधिक 12 म्हणजे किती येणार आहे, 2चा 20वा घात. आता इथं काय करावं लागणार आहे बघा. आता इथं पुन्हा यांचा भागाकार आला. मग भागाकारात काय सांगितलेलं आहे, मी घातांची वजाबाकी करावी. 2चा 16वा घात वजा 20वा घात. मग आता इथं होणार काय, 20 मधून 16 वजा करावं लागणार आहेत. मग 2चा 20 मधून 16 जरी वजा केले तर किती येणार आहे, 4. पण उत्तराला चिन्ह कोणतं लागणार आहे, ऋण 4. म्हणून 20चा ऋण 4था घात. पण आपण इथं एक नियम 3 नंबर शिकलेलो आहेत, काय, की कुठल्याही संख्येला ऋण चिन्ह दिलं जात नाही. मग ते चिन्ह काय लिहिलं जातं, 1 छेद. मग तो घातांक जर जसा तसा लिहायचा असेल तर काय केलं जातं, 1 छेद 2चा 4था घात. अशा पद्धतीने हा घातांक लिहिला जातो. म्हणजे इथं कोणकोणते नियम वापरले होते, हा पहिला नियम वापरला आपण गुणाकाराचा, दुसरा नियम वापरला आपण भागाकाराचा आणि तिसरा नियम वापरला आपण हा कोणता, ऋण. म्हणजे तिसराच असणारा नियम. जर घाताला ऋण चिन्ह असेल तर ते चिन्ह काढायचं असेल तर काय करावं लागतं ते आपण पाहिलं. आता आपण बघा हे 4 नियम, पहिले 4 नियम वापरलेले आहेत. बर, चौथं उदाहरण, 2चा तिसरा घात गुणिले 3चा 5वा घात गुणिले 2चा 0वा घात छेद 5चा 0वा घात गुणिले 6चा 0वा घात गुणिले 7चा 0वा घात बरोबर किती. आता बघा इथं या संख्या गुणाकारात आहेत, पण आपण या ठिकाणी एक नियम वापरलेला आहे. कोणता, बरं आपण सुरुवातीपासून अंशापासून सोडून घेऊ. इथं बघा 3चा 5वा आणि 3चा तिसरा, 2चा तिसरा आणि 3चा 5वा. आता इथं यांचा इथं काही गुणाकार वगैरे होऊ शकतो का, कारण पाया समान नाही घात समान नाही. म्हणजे आपल्याला इथं 2चा तिसरा जसाच तसा लिहावा लागेल आणि 3चा 5वा हा सुद्धा जसाच तसा लिहावा लागेल. आता इथं बघा गुणिले 2चा 0वा घात. इथं मात्र मी सांगितलेलं आहे कुठल्याही संख्येचा 0वा घात हा नेहमी 1 असतो. मग तो काय आला 1. आणि छेदस्थानी पण मग 5चा 0वा घात काय येणार आहे, कुठल्याही संख्येचा 0वा घात येते 1 येतो म्हणून 1 गुणिले 6चा 0वा घात काय येणार आहे पुन्हा 1 गुणिले 7चा 0वा घात काय येणार आहे पुन्हा 1. म्हणजे इथं आता इथं 1 गुणिले 1 गुणिले 1 या सगळ्यांचा गुणाकार 1ने स्वतः आला, 1ने
ज्या संख्येला गुणलं जातं तेच उत्तर येतं. मग एकने एकलाच जर गुणलं तर उत्तर काय येणार आहे? 1 येणार आहे. आणि या ठिकाणी म्हणजे छेदस्थानी कोणत्याही संख्येचे 1 असतो म्हणून तो लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. मात्र इथं अंशाचा गुणाकार करून घ्यावा लागणार आहे. मग आता इथं 3चा 5वा घात आणि 2चा 3रा घात म्हणजे एक तर तुम्हाला उत्तर हे असंच ठेवलं जाईल 2चा 3रा गुणिले 3चा 5वा. आणि जर हे आपल्याला काढणं शक्य असेल तर मग आपल्याला हे उत्तर आपल्याला काढावं लागणार आहे की 1ने जर संख्येला 3चा 5वा घाताला गुणलं तर तेच राहणार आहे उत्तर. म्हणून मग इथं 2चा 3रा घात किती येतो? 8 गुणिले 3चा 5वा घात किती येतो? 4था घात येतो 81, 5वा घात येतो 243. मग 243. मग जर शक्यतो तर हे असंच दिलं जाईल उत्तर. जर नसेल तर मग मात्र तुम्हाला असा गुणाकार करून घ्यावा लागेल. मग 8 त्रिक 24, 4 हातचे आले 2, पुन्हा 8 चौक 32, 32 आणि 2 34 हातचे आले 3, पुन्हा 8 दुने 16, 16 आणि 3 19. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्हाला उत्तरच काढायचं असेल तर ते 1944 अशा पद्धतीने उत्तर येऊ शकतं. आता बघा याच्यामध्ये आपण कोणकोणते नियम वापरले होते? आपण नियम वापरला होता हा पहिला गुणाकाराचा नियम, त्याच्यानंतर आपण भागाकाराचा दुसरा नियम, त्याच्यानंतर आपण 5वा असणारा नियम कोणत्याही संख्येला 0वा घात नेहमी 1 असतो. हे नियम आपण वापरले होते. 6वं उदाहरण 5चा 3रा घात कंसाचा 2रा घात गुणिले 5चा 8वा घात गुणिले 3चा 5वा घात छेद 3चा 3रा घात गुणिले 5चा 15वा घात गुणिले 3 बरोबर किती? आता बघा जास्त काय अवघड अजून केलेलं नाही, सध्या एकदम बेसिक चालू आहे. काय करायचं आहे बघा, घाताचा घात असल्यास घातांचा काय होतो? गुणाकार होतो. म्हणजे इथं काय करायचं आहे आपल्याला 5चा 3 गुणिले 2, 3 दुने 6. आपण आता ते पुढं लिहू. पुन्हा काय करायचं आहे? यांचा झाला गुणाकार. बरं, पुन्हा इथं 5 आहे. मग जर दोन संख्या गुणाकारात आहेत, पाया समान आहे, तर घातांची बेरीज होते. म्हणजे हा घात आणि हा घात यांची काय होणार आहे? बेरीज गुणिले 3चा 5वा घात. आता इथं काय संख्या सारखी नाही म्हणून आपण खाली लिहिली. आता पुढं छेदस्थानी काय? इथं 3चा 3रा घात आहे आणि इथं 3 आहे. म्हणजे इथं काय होणार आहे? इथं पण 3चा 3रा अधिक 3 दिलाय म्हणजेच काय? 3चा पहिला घात आहे. कारण कुठल्याही संख्येचा पहिला घात ही 30 संख्या असते. 30 संख्या म्हणजे तिचा पहिला घात. म्हणून इथं आपल्याला काय करावं लागणार आहे? 1 घ्यावं लागणार आहे. आता आहे का काही? नाही. 3चा इथं 3, आता इथं 5चा डायरेक्ट 15वा आहे म्हणजे गुणिले 5चा 15वा घात असं दिलं आहे आपल्याला. मग आता यांची ह्या सोडून घेऊ. 3 दुने 6 आणि 6 अधिक 8 बरोबर. मग 8 आणि 6 14 येतात म्हणजे 5चा 14वा घात गुणिले 3चा 5वा घात छेद इथं काय होईल? 3चा 3 आणि 1 4, 3चा 4था घात गुणिले 5चा 15वा घात. हा 5चा 15वा घात हा आपण जसाच तसा खाली घेतला. आता इथं काय होतंय बघा, आता यांची वजाबाकी होणार आहे. मग आता 5चा 14वा घात वजा 15वा घात. कारण हा इथं हे यांचा ह्या संख्या दोन भागाकारात आहेत, यांचा पाया समान आहे. मग अशा वेळेला काय होतं? घातांची वजाबाकी होते गुणिले पुन्हा आता काय? 3चा 5वा घात आणि त्याच्यातून काय होणार आहे? 3चा 4था घात वजा होणार आहे. मग आता या क्रिया 5चा वजा पहिला घात गुणिले 3चा पहिला घात. मग 5चा वजा पहिला घात काय येणार आहे? आता कुठं लिहू? इथं लिहितो थोडंसं एवढ्या वेळात. मग 5चा वजा पहिला घात म्हणजेच काय? 1/5
5चा पहिला घात काय येणार आहे 5च 1/5 गुणिले 3. मग याचं काय उत्तर येणार आहे अंशाचा गुणाकार 3/5 अशा पद्धतीने याचं उत्तर आलेलं आहे. या ठिकाणी आपण कोणकोणते नियम वापरले? हा एक नियम वापरला आपण 6वा, घाताचा घात असल्यास घातांचा गुणाकार होतो. त्यानंतर आपण हा गुणाकाराचा एक नियम वापरला. त्यानंतर आपण भागाकाराचा पण नियम वापरला. आणि त्यानंतर आपण कुठे आहे ती संख्या कुठल्याही संख्येला जर ऋण घात असेल तर काय केलं जातं, म्हणजे आपण नियम नंबर हा 3 देखील वापरलेला आहे. तीनचा चौथा घात गुणिले 5चा चौथा घात गुणिले 6चा 8वा घात छेद 15चा चौथा घात गुणिले 6चा 3रा घात गुणिले 6 बरोबर किती? आता बघा, जेव्हा असं कधी येईल ना, तर इथं बघा, इथं संख्या अंशामध्ये 5 आहे, 3 आहे आणि 6 आहे, छेदामध्ये 6 आहे, परंतु इथं संख्या एक वेगळीच दिसते. शक्यतो अंशामध्ये आणि छेदामध्ये म्हणजे समान पायाच्या संख्या दिल्या जातात, जेणेकरून आपल्याला काटछाट होईल किंवा क्रिया करणं सोपं जाईल. असं जर काही एकदमच वेगळं आलं तर हा नियम नंबर 8 लक्षात ठेवायचं. काय जेव्हा मग बघायचं इथं घात समान आहे का, आहे घात समान आहे, पाया वेगळा आहे मात्र घात समान आहे, अशा वेळेला काय होतं, त्या संख्या एका कंसामध्ये घेतल्या जातात, म्हणजे त्या क्रिया एकत्र केल्या जातात, पहिल्यांदा केल्या जातात. म्हणजे इथं बघा 3चा चौथा घात आहे आणि 5चा चौथा घात आहे. मग अशा वेळेला काय केलं जाणार आहे 3 गुणिले 5 कंसाचा चौथा घात गुणिले 6चा 8वा घात छेद 15चा चौथा घात गुणिले, मग आता इथं काय होईल 6चा 3रा आणि 6चा घात दिला नाही म्हणजेच काय 6चा पहिला घात. मग आता इथं बघा यांचं उत्तर काय झालं 3×5 15, म्हणजेच इथं काय होणार आहे बघा 15चा चौथा घात आणि इथं पण 15चा चौथा घात. आपण जर गुणाकाराची क्रिया असेल तर डायरेक्ट काटछाट केली तरी चालते, आणि जर तुम्हाला काटछाट नसेल करायची तर इथं होणार काय बघा 15चा चौथा आणि हा चौथा इथं भागाकार आहे, मग चौथ्यातून चौथा घ्याला तर काय होतो 0वा घात. मग 15चा 0वा घात काय येणार आहे 1च. आणि असं जरी म्हणलं तरी मी काय म्हणलं तर आपण काटछाट केल्याच्या नंतर काय करतोय 15चा चौथावा घात 1 15चा चौथावा घात आणि 15चा चौथावा घात 1 15चा चौथावा घात 1/1, म्हणजेच होतं इथं पण काय लिहिलंय आपण 1च लिहिलंय. काटछाटमध्ये पण काय होत होतं 1च होत होतं. म्हणजे इथं आपण अशा पद्धतीने काटछाट केली तरी चालते. आता इथं काय राहिलंय मग 6चा 8वा घात आणि इथं काय 6चा चौथा घात. मग आता इथं वजाबाकी होणार आहे, मग 6चा 8वा वजा चौथा मग 6चा चौथा घात. अशा पद्धतीने याचं उत्तर आलेलं आहे 6चा चौथा घात. म्हणजे आपण असणारा नियम हा देखील वापरलेला आहे. आपला 7व्या नियमावर अजून उदाहरण मी दिलेलं नाही. चला 7व्या नियमावरचं एक उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 8, 3चा दुसरा घात कंसाचा 3रा घात गुणिले 3चा 1वा घात बरोबर 3चा 10वा घात. तर x बरोबर किती? उदाहरण अवघड वाटतंय का? काही टेन्शन घेऊ नका, एकदम सरळ आहे. आता इथं बघा, इथं घाताचा घात दिलाय म्हटल्यावर काय होणार आहे घाताचा गुणाकार होणार आहे. म्हणजे इथं 3 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 3 बेत्रिक 6 3चा 6वा घात. आता पुन्हा इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. इथं पाया समान आहे, मग पाया समान असेल तर काय केलं जातं घातांची बेरीज केली जाते.
मग इथं घातांची जर बेरीज केली तर काय होणार आहे, एक्स वा घात, म्हणजे 3चा 6वा अधिक एक्स वा बरोबर 3चा 10वा घात. आता आपण हा नियम वापरतोय, कोणता, 7 नंबरचा नियम. जेव्हा संख्या बरोबरीत लिहिल्या जातात त्यांचा जर पाया समान असेल तर घातसुद्धा कसा असतो, समान असतो. मग आता इथं यांचा पाया समान आहे म्हणजे यांचा घातसुद्धा कसा असणार आहे, समान असणार आहे. म्हणजेच 6 अधिक एक्स बरोबर 10. तुम्हाला किंमत काढायची एक्सची, म्हणून एक्स एकटाच इथं ठेवला, पलीकडं आहेत 10, इकडचे 6 हे धन आहेत, पलीकडे गेले तर काय होतील, ऋण होतील. मग 10 मधून जर 6 गेले तर उत्तर येईल 4. मग एक्स बरोबर किती असणार आहे, 4. अशा पद्धतीने आपण जे काही याच्यामध्ये असणारे नियम होते त्या सर्व नियमांच्या आधारे आपण एक एक प्रश्न पाहिलेला आहे. आता थोडेसे प्रश्न आपण थोडे थोडे अवघड करत जाऊ. बघा, या ठिकाणी मी प्रश्न देतो. वर्गमुळात 12चा 3रा घात 3x वा घात वजा 2रा घात बरोबर 12चा 2रा घात. तर x बरोबर किती, या ठिकाणी 9 उदाहरण आपण विचारतोय. हा प्रश्न बऱ्याचशा परीक्षेला पडलेला आहे म्हणून मी दिलेला आहे. आता बघा, बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला संख्या बरोबरीत असतात म्हणजे सारख्या मापाच्या असतात, म्हणजे या सगळ्याचं उत्तर किती असणार आहे, 12चा 2रा घात असणार आहे. म्हणजे 12चा 2रा घात म्हणजे काय 144 असणार आहे. असं. पण आता इथं काय दिलंय तुम्हाला, तो एक नियम शिकवला होता मी, कितव्या क्रमांकाचा, 9व्या क्रमांकाला नियम शिकवला होता. कोणता, ज्यावेळेस इथं वर्गमूळ असेल, घनमूळ असेल, चौथं मूळ असेल किंवा n मूळ असेल, अशा वेळेला काय केलं जातं, आपल्याला ती करणीमध्ये लिहावं लागतं. म्हणजेच काय, अपूर्णांक स्वरूपात घात लिहावा लागतो. मग आता जर आपण याचा अपूर्णांक स्वरूपात घात लिहिला तर आपल्याला ही संख्या अशी कंसामध्ये लिहून याचा 1/2 घात करावा लागेल. आणि जर आपल्याला हे सगळं नसल करायचं तर अजून एक मी ट्रिक सांगतो. काय करायचं, इथं जर वर्गमूळ असेल तर काय करायचं, इकडच्या उजवीकडच्या संख्येचा आणि डावीकडच्या संख्येचा आपण 2रा घात करून टाकायचा. मग ही संख्या, ही जी चिन्ह आहे हे गायब होतं. कारण बघा, बरोबर चिन्हाच्या बाजूला, आता हे थोडे वेळ विसरून जा, तुम्हाला एक नियम सांगतो. समजा आता इथं लिहिलंय मी 2 अधिक 1 आणि इथं संख्या लिहिली 3. बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला संख्या सारख्याच आहेत का नाही. मग मी याला 2 ने गुणलं आणि याला 2 ने गुणलं, उत्तरात काय फरक होणार आहे का. मग 2 अधिक 1 झाल्यावर काय होणार आहे, 3. 3 गुणिले 2 म्हणजेच किती येणार आहे, 6. आणि इथं 3ला डायरेक्ट 2 ने गुणलं, उत्तर काय येणार आहे, 6. याला जर मी 3 ने भागलं असतं तरी हे काय झालं असतं, इथं उत्तर 1 आलं असतं. याला 3 ने भागलं असतं, उत्तर 1 आलं असतं. म्हणजे दोन्हीकडं पण जर आपण समान क्रिया केली तर उत्तरावर काही, म्हणजे इकडच्या आणि इकडच्या संख्येत काय फरक पडतो का, संख्या बरोबरीतच राहतात. मग जर ह्या बरोबरीतच ठेवायच्या असतील तर काय करायचं, दोन्हीकडं क्रिया सारख्या करायच्या. म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडं आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडं, या दोन्हीकडं जर क्रिया समान केल्या तर काही उत्तरावर फरक पडणार नाही. आपल्याला हे वर्गमूळ काढून टाकायचं. मग वर्गमूळ जर काढून टाकायचं असेल तर या संख्येला, म्हणजे कोणती संख्या आहे, 12चा 3x वजा 2रा घात, या संपूर्ण संख्येला जर 2 ने 2रा घात केला आणि इथं 12चा 2रा घात याचा 2रा घात केला तर याचं हे आणि हे कट होणार आहे. इथं मात्र यांचा गुणाकार होणार आहे. मग इथं काय राहिलं, 12चा 3x वजा 2रा घात आणि इकडं काय आहे, 12चा 2रा गुणिले 2रा. मग आता इथं पाया जर समान आहे तर यांचा घात सुद्धा कसा असतो, समान असतो. म्हणजे इथं 3x वजा 2 बरोबर 2 4. तुम्हाला किंमत काढायची xची, मग इकडचा वजा 2 जर पलीकडे गेला तर तो काय होईल, +2 होईल. मग 3x बरोबर 4 + 2. मग 3x बरोबर काय येणार आहे,
6. मग तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे. मग एक्स बरोबर इकडं बरोबर चिन्हाच्या पलीकडं होता 6 आणि हा जर 3 पलीकडे गेला तर हा होईल छेदस्थानी जाईल. मग 3 1 3, 3 2 6. अशा पद्धतीने एक्सची किंमत किती आलेली आहे 2. एक्स बरोबर 2. अशा पद्धतीने आपण या नियमांच्या आधारे प्रश्न पाहत आहोत. आपल्याला अजून पण खूप अवघड प्रश्न पाहता येतील. अजून मी सध्या एकदम बेसिक लेवलची कन्सेप्टशी रिलेटेड असणारी उदाहरणं घेतोय. मी इथं घेतलं उदाहरण क्रमांक 10. 2चा 0वा घात अधिक 3चा 0वा घात अधिक 4चा 0वा घात छेद 3चा 0वा घात गुणिले 5चा 0वा घात गुणिले 4चा 0वा घात बरोबर किती. आता बघा, कुठल्याही संख्येचा 0वा घात नेहमी 1 असतो. इथं मी दिलेलं आहे नियमामध्ये, नियम नंबर 5. मग आता इथं सगळ्या संख्यांचा 0वा घात आहे. मग लिहून काढा. 2चा 0वा घात काय येणार आहे 1 अधिक, इथं अधिक चिन्ह आहे विसरू नका. 3चा 0वा घात काय येणार आहे 1 अधिक 4चा 0वा घात येणार आहे 1 छेद 3चा 0वा घात 1. आता इथं गुणिले चिन्ह आहे, इथं दोन्ही ठिकाणी गुणिले आहे, वरती काय होतं अधिक होतं. मग इथं गुणिले 5चा 0वा घाताला 1 गुणिले 4चा 0वा घाताला 1. आता इथं 1 अधिक 1 अधिक 1 यांची होईल बेरीज किती आली 3 छेद इथं 1 गुणिले 1 गुणिले 1 यांचा गुणाकार काय येणार आहे 1च. मग कुठल्याही संख्येच्या छेदस्थानी 1 असतो म्हणून याचं उत्तर किती आलेलं आहे 3. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण ही बेसिक लेवलची उदाहरणं, या घातांकाच्या नियमाशी निगडीत असणारी उदाहरणं आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. आज आपल्याला या घातांकावर अजून पण काही कन्सेप्ट अवलंबून आहेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्या असणाऱ्या कन्सेप्ट प्लस याच्यानंतरची ॲडव्हान्स लेवलची उदाहरणं आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. आज आपण तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.